जगभरातल्या हिंदूंची मागणी आज किंवा कालपासून अनेक ज्या शिवसेनेच्या संस्था संघटना हिंदूंच्या संघटना आहेत त्यांनी ठिकठिकाणी ठराव मंजूर केले. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना भारत सरकारनं भारतरत्न या किताबानं सन्मानित करावं. खरं म्हणजे 12 वर्षात ही मागणी या व्यासपीठावर कधी झाली नव्हती. पण आमच्या सर्व खासदारांनी इथे जे बसलेले आहेत या सर्व खासदारांनी संसदेमध्ये ही मागणी अनेकदा केलेली आहे, बाहेर केलेली आहे, विधिमंडळात ही मागणी केलेली आहे. गेल्या 12 वर्षामध्ये या मोदी सरकारनं मतांसाठी आणि राजकीय गणितासाठी अनेकांना भारतरत्न दिल्याचं आमच्या लक्षात आलं. ज्यांना राज्यात सुद्धा कोणी मला कोणाचं नाव घेऊन अपमान करायचा नाही, पण ज्यांचं राज्यात सुद्धा तेवढं ताकदीचं काम नाही, जे देशाला माहीत नाही, अशा अनेकांना भारतरत्न देऊन आपला राजकीय स्वार्थ त्यांनी पूर्ण केला. आम्ही त्यांचा सन्मान करतो. पण ज्याने या देशातल्या हिंदूंना आणि महाराष्ट्राला मराठी म्हणून जी अस्मिता दिली, ज्यांच्यामुळे राम मंदिर आज अयोध्येमध्ये उभं राहिलं, अशा हिंदू हृदय सम्राटांना सुद्धा भारतरत्नानं सन्मानित करावं. आजच्या दिवशी मला सकाळी प्रश्न विचारला पत्रकारांनी की या देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवर माननीय शिवसेना प्रमुखांना आदरांजली अर्पण केली. तेव्हाही मी सांगितलं की त्यांना जर खरंच सन्मान त्यांचा करायचा असेल तर ट्विटरवरती आदरांजली अर्पण करण्यापेक्षा उद्याच्या 26 जानेवारीला त्याच ट्विटरवरती शिवसेना प्रमुखांना भारतरत्न जाहीर केल्याचा तुम्ही संदेश द्यावा आणि जी महाराष्ट्राची आणि देशातल्या तमाम हिंदूंची मागणी आहे त्यास मान्यता द्यावी, यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. आणि मला असं वाटतं यापुढे काही वेगळं सांगावं अशी भूमिका आज नाही. ठीक है, अभी दूसरा कोई सवाल नहीं होगा. हिंदी 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 का आज इस देश के सर्वोच्च नेता रहे, लोकमान्य नेता रहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का जन्मदिन 2026 में बाला साहब जी का जन्म शताब्दी वर्ष शुरू होगा. बाला साहब ठाकरे जी एक ऐसे नेता रहे इस देश में, लगभग 50 साल किसी भी संवैधानिक पद पर वो नहीं रहे, सत्ता के पद पर नहीं रहे, फिर भी इस देश की जनता के दिलो दिमाग पर हमेशा बाला साहब ठाकरे जी ने राज किया. लोकमान्य बाल गंगाधर तिलक और महात्मा गांधी के बाद इतने सफल और लोकप्रिय नेता बाला साहब ठाकरे रहे. बाला साहब ठाकरे जी ने महाराष्ट्र की सामान्य मराठी जनता के लिए एक स्वाभिमान की लड़ाई लड़ी और मुंबई हो या पूरे महाराष्ट्र हो, मराठी मानुष को अपना वजूद, अपना स्वाभिमान दिया. वैसे जब हिंदुओं के ऊपर हमले शुरू हो गए देश या देश बाहर से, तब बाला साहब ठाकरे हिंदुओं के लिए भी खड़े रहे. आज वो अयोध्या में राम मंदिर आपको दिख रहा है, वो बनाने में, वो संघर्ष करने में हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का योगदान सर्वोच्च है. आज बाला साहब नहीं है, लेकिन हम उनकी विचारधारा से चलते हैं, वो जीवित है हमारे में. हमारी ये मांग है, जनता की मांग है, हमारी मांग नहीं. हम बाला साहब ने कभी किसी के सामने कुछ मांगा नहीं और हमने भी उनके लिए कुछ मांगा नहीं, लेकिन इस राज्य की जनता की और विश्व में जहां जहां हिंदू है वो सभी की मांग रही है कि बाला साहब ठाकरे जी को देश का